नमस्कार, लक्षवेधीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। मी प्रसाद काथे। स्वाभिमानी शेतकरी संघटना ही गेले कित्येक दिवस नाराज आहे अशी बातमी आहे। प्रत्यक्षात संघटना नाराज आहे का राजू शेट्टी नाराज आहेत हा प्रश्न आता अधिकाधिकरित्या विचारला जातोय। लोक सुद्धा आणि संघटनेतले सुद्धा लोक याबाबत चर्चा करतात। तपशिलात जाण्याचं कारण असं की गेल्या वर्षी सुद्धा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख असलेल्या राजू शेट्टींनी नाराजीचा आपला आविष्कार समोर आणला होता। त्यांनी विविध प्रकारची टीका त्या निमित्ताने आयोजित एका संमेलनात राज्यातल्या सरकारवर केली आणि त्यानंतर ते केंद्रातल्या सरकारवरही बरसले। गेल्या एका वर्षात राजू शेट्टींच्यासाठी संवैधानिक कोणताही बदल घडला नाही। राजू शेट्टी यांचं नाव राज्यपालांच्या कडे प्रस्तावित करण्यात आलेल्या 12 आमदारांच्या यादीत असल्याची बातमी आहे। याच संदर्भातली परिस्थिती अद्यापही न बदलल्याने राजू शेट्टी अस्वस्थ आहेत का आणि आता निर्णायक भूमिका घेण्याच्या संदर्भातली चर्चा करतायत असं समोर येत असतानाच त्यांच्याच पक्षातल्या आमदारांना शेट्टींनी असं पाऊल उचलल्यास आपलं त्याला समर्थन नसेल असं वक्तव्य करणारे संकेत दिलेले आहेत। मुळात राजू शेट्टींचा आमदार हा राजू शेट्टींच्या भूमिकेच्या विरोधात जात असेल तर ती केवळ हिमनगाच्या टोकाची घटना आहे की अख्ख्या संघटनेतच शेट्टींच्या एकूणच वर्तनाबद्दल विविध प्रकारचे आक्षेप नोंदवले जात आहेत हे सुद्धा चर्चेत येऊ लागलंय। हे सगळं लक्षवेधीच्या अर्ध्या तासाच्या चर्चेत घेण्याचं कारण असं की आत्ताच्या घडीला शेतकऱ्यांच्या नेत्यांच्या यादीतला जर आपण लिहायला घेतलं तर त्यात राजू शेट्टींचं नाव अग्रक्रमानं येतं। राजू शेट्टींसारखा नेता हा अंतर्गत राजकारणाचा किंवा राजकीय पक्षांमधल्या सत्ताधारी गटाकडून नाउमेद होत जर समजा चळवळीवर त्याचा परिणाम घडवणार असेल तर ते शेतकऱ्यांच्या हिताचं आहे का? राजू शेट्टी हे नक्की येत्या दिवसात काही खरंच भूमिका घेणार आहेत का ते केवळ हवा तयार करतायत? आणि जर समजा अशा प्रकारचं राजू शेट्टींचं वर्तन हे गेल्या 2 वर्षात सातत्याने राहिलं असेल तर सत्ताधारी त्यांना चला हवा येऊ द्या अशा स्वरूपाची हाळी देतील का? या आणि या अशाच विविध प्रश्नांसह आजची लक्षवेधीची चर्चा। या चर्चेमध्ये आपल्या सोबत सहभागी होणाऱ्या मान्यवरांचा आपल्याला पटकन परिचय करून देतो। आपल्या सोबत राजकीय विश्लेषक या नात्याने गुरुबाळ माळी आहेत। त्याचबरोबर आपल्या सोबत एकेकाळचे राजू शेट्टींचे सहकारी सदाभाऊ खोत आहेत। राजू शेट्टींची भूमिका मांडण्यासाठी आपल्या सोबत स्वाभिमानीचे नेते जालिंदर पाटील आहेत। या सगळ्यांना बोलतं करण्यापूर्वी मला पटकन आमचे प्रतिनिधी छगन जाधव यांना बोलतं करायचं आहे। छगन जाधव आपल्याशी जोडले गेलेले आहेत। मला छगन जाधव आपल्याकडून जाणून घ्यायचं आहे नक्की कुणाचं काय दुखणं आहे? राजू शेट्टींचं काय दुखणं आहे आणि भुयार यांचं काय दुखणं आहे? निश्चितच आपण जर पाहिलं तर देवेंद्र भुयार जे आहेत हे अमरावती जिल्ह्यातील मोर्शी वरुड मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत। अनिल बोंडे यांचा पराभव करून ते इथे शेतकरी संघटनेच्या चळवळी मार्फत ते इथे आमदार झालेले आहेत आणि गेल्या काही महाविकास आघाडीच्या या सरकारमध्ये देवेंद्र भुयार सातत्यानं त्यांच्या संपर्कात आहेत। राष्ट्रवादींशी त्यांचं खूप जवळीक झालेलं आहे आणि याच कारणांमुळे राजू शेट्टी आणि देवेंद्र भुयार यांच्या दोघांमधला जो बोलचाली आहेत या कमी झाल्याच्या चर्चा आता सर्वत्र रंगू लागलेल्या आहेत आणि याच कारणामुळे का होईना देवेंद्र भुयार यांचं जे नाव आहे हे आता सध्या चर्चेत येऊ लागलेलं आहे। याचं कारण देखील तसंच आहे कारण त्यांच्याच मतदारसंघांमध्ये 24 मार्च रोजी राजू शेट्टी हे शेतकरी मेळावा घेत आहेत आणि या शेतकरी मेळाव्याच्या बोर्डवरती आमदार देवेंद्र भुयार यांचाच फोटो किंवा यांचं नाव हे त्या बॅनरवरती टाकण्यात आलेलं नाही आहे। त्याच्यामुळे एकंदरीत देवेंद्र भुयार यांना स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं नाकारलेलं आहे का किंवा स्वाभिमानी शेतकरी संघटनेने या संघटनेतून त्यांना काढलेलं आहे का अशा नाना विविध चर्चा ज्या आहेत त्यांच्या मतदारसंघात आता रंगू लागलेल्या आहेत। या व्यतिरिक्त देवेंद्र भुयार यांच्याशी छगन जाधव आपण असं सुचवू पाहताय का की या सर्व स्थितीमध्ये देवेंद्र भुयार हे राजू शेट्टींची साथ सोडून घड्याळाची साथ घेऊ शकतात, घड्याळाच्या सोबत जाऊ शकतात?
निश्चितच आतापर्यंतचा जर त्यांचा कामाचा ओढ पाहिला तर तो राष्ट्रवादीचे अजित पवार असतील यांच्याशी चांगलं त्यांचं जवळीक संबंध असल्याचं देखील आपल्याला याच्यामध्ये पाहायला मिळालेलं आहे. अधिवेशनादरम्यान त्यांनी अजित पवार यांच्याकडनं बरेच कामाचा जो निधी आहे तो देखील त्यांनी आपल्या मतदारसंघात आणलेला आहे. मात्र या दरम्यान राजू शेट्टी असेल किंवा शेतकरी संघटनामार्फत शेतकऱ्यांच्या ज्या काही समस्या असतील त्या मात्र अधिवेशनात त्यांनी उचलल्या गेल्या नाही आहेत, अशी स्थिती नागरिकांकडून त्यांच्या परिसरात बोलली जात आहे. ठीक आहे छगन जाधव, धन्यवाद आपल्या या सगळ्या माहितीच्यासाठी. आपल्याशी चर्चा केल्याच्या नंतर प्रत्यक्ष घटनास्थळी अर्थात भुयार यांच्या मतदारसंघातली काय स्थिती आहे ती समोर आली. यावरची एक पटकन प्रतिक्रिया मला लागेल ती आपल्या सोबत असलेल्या स्वाभिमानीचे नेते जालिंदर पाटील यांची. पाटील साहेब, आवाज येतोय? आपलं उत्तर अपेक्षित करतो. ज्या पद्धतीनं आमदार महोदयांनी, तुमच्या एकुलत्या एक महत्वाच्या आमदार महोदयांनी आता परिस्थिती किंवा वारे बदलतायत हे लक्षात येऊन भूमिका घेतलेली आहे, त्यावर पक्षाची भूमिका काय? महाराष्ट्र राज्याचे माजी कृषी मंत्री आदरणीय बोंडे साहेबांच्या विरोधामध्ये स्वाभिमानीचा मावळा देवेंद्र भुयार आम्ही रणांगणामध्ये उतरवला आणि चळवळीची 20 वर्षाची पुण्याई त्या ठिकाणी शेतकऱ्यांनी फळाला आणली. कालौघामध्ये देवेंद्र भुयार आज चळवळीपासून दुरावलेले पाहायला मिळत आहेत, किंबहुना ते वास्तव आहे. ज्या वेळेला मंत्रिमंडळाचं अलायन्स झालं त्यावेळेला देवेंद्र भुयार यांच्याही अपेक्षा उंचावलेल्या होत्या. त्यांना खत पाणी घालण्याचं काम राष्ट्रवादीच्या काही मुरब्बी मंत्र्यांनी त्या काळामध्ये केलं. तुम्हाला राज्यमंत्रीपद देण्यासाठी आम्ही इच्छुक आहोत, पण तुमचे बाबा नेते त्यासाठी बाबा आसक्ती दाखवत नाहीत, अशा कंडेही पिकवल्या गेल्या. जर त्या मुरब्बी मंत्र्यांनी जर आमच्या नेत्यांच्याशी डायरेक्ट संपर्क साधला असता आणि तशी ऑफर जर देवेंद्र भुयारांच्या बाबतीमध्ये राजू शेट्टींना दिली असते तर कदाचित देवेंद्र भुयार आज राज्यमंत्र्यांच्या पर्यंत पोहोचले असते. पण अशी कोणत्याही प्रकारची ऑफर आमच्या नेत्यांच्या पर्यंत त्यांनी पोहोचवलेली नव्हती. पण सुंदूक सुंदी करण्यामध्ये मात्र राष्ट्रवादीचे नेते हे त्या काळामध्ये यशस्वी झाले. जे असेल ते याच्यावर एक प्रश्न उपस्थित राहतो जालिंदर पाटीलजी. आपण असं म्हणताय की आपला आमदार आपल्या कह्यात राहिला नाही, तुमच्या ताब्यात राहिला नाही. अर्थात राजकारणामध्ये हे होणं स्वाभाविक आहे. सदाभाऊ खोत, केवळ आणि केवळ हीच कारण आहेत का की सत्तेच्या जवळ गेल्यानंतर सत्ता ही तत्वापेक्षा जास्त गोड वाटायला लागते? एकमेव हेच कारण आहे की इतर काही खरी कारण आहेत? जी चर्चा आपण फार सुंदर या ठिकाणी घेतलेली आहे. मला थोडे घड्याळ लावून 2-2.5 मिनिटं वेळ द्या की जेणेकरून मला पार्श्वभूमी मांडता येईल. मुळामध्ये शरद जोशी पासून 2 संघटना का निर्माण झाल्या तर त्यावेळी शरद जोशींनी अटल बिहारी वाजपेयी यांच्या आघाडीला किंवा भारतीय जनता पक्षाला पाठिंबा दिला आणि जातीयवादी पक्षाला पाठिंबा दिला म्हणून ही मंडळी बाहेर पडली. ठीक आहे, त्यांनी त्यावेळी आम्ही कसं पुरोगामी आहोत आणि तात्विक आहोत ह्याचा मुलामा लावला आणि आमचंच बरोबर म्हणायला लागले. त्याच्यानंतर ते आमदार झाले आणि मग खासदार झाले आणि नंतर पुन्हा 2014ला परत बीजेपी बरोबर आले. म्हणजे एका बाजूला शरद जोशींनी बीजेपीला पाठिंबा दिला म्हणून बाहेर पडायचं, नंतर वातावरण मोदींचं दिसल्यावर लगेच बरोबर यायचं आणि खासदारकी घ्यायची आणि पुन्हा म्हणायचं की आम्ही शेतकऱ्याच्या प्रश्नासाठी आलो. म्हणजे शरद जोशी गेले चूक होतं, हे गेले बरोबर आहेत. जालिंदर पाटील सरांचा मी आदर करतो पण ते कबूल करणार नाहीत, हे दुर्दैव आहे या चळवळीचं. दुसऱ्या बाजूला सदाभाऊ खोत हा मंत्री झाला, काम करायला लागला. मी चळवळीचा बिल्ला लावून काम करत होतो, मला संघटना सोडायची नव्हती. पण यांनी जाणीवपूर्वक असूयेपोटी या ठिकाणी जागतिक लेवलची एक कमिटी नेमली. त्या कमिटीचा अहवाल काय घेतला जातो, दर 15 दिवसाला कार्यकारिणीच्या बैठका होतात आणि मला मग काढून टाकलं जातं. तीच अवस्था आज या देवेंद्र भुयारची आहे. काय नवीन नाही. देवेंद्र भुयार हा एक चांगला कर्तबगार तळागाळातला सामान्य शेतकऱ्याचा पोरगा आहे. तो आमदार झाला आणि मग त्याची अपेक्षा का असू नये मला मंत्रीपद मिळू नये म्हणून. आणि या लोकांनी
नेत्यासाठी मंत्रीपद मागितलं, कॅबिनेट मंत्रीपद. जी. त्यावेळी पवार साहेबांनी ती सांगितलं आता देणं शक्य नाही. पण दुर्दैव हे आहे की हे कबूल होणार नाहीत, आम्ही मागितलं हे म्हणणार नाहीत तसं, कारण हे तर दुर्दैव आहे या चळवळीचं. आणि मग नेत्याला मिळत नाही म्हणल्यावर आमदारकी मागितली. आमदारकी दुसऱ्याचं नाव सुचवायच्या ऐवजी नेत्यानं स्वतःचं सुचवलं. ते आमदारकी फायनल करायला हे बारामतीला गेले, सगळीकडे फोटो झळकून आले. मग राज्यपालाकडे आमदारकीची शिफारस झाली. आमचे जालिंदर पाटील साहेब, सावकर मदनाईक हे रुसलेले होते. 2-4 दिवस बातम्या जिल्ह्यात येत होत्या, कारण कार्यकर्त्याला नाही दिली. आणि मग आता देवेंद्र भुयारला तो येणार नाही यांना माहित आहे. आणि मग काय करणार आहे, 24 मार्चला तिथं जाणार, एकतर देवेंद्र भुयारला काढणार किंवा त्याला अल्टिमेट देतील, अमुक तारखेपर्यंत तो आमच्यावर आलास तर आमचा नाही तर आमचा नाही. असं का अल्टिमेट द्यायचं, तर आम्ही अगोदरच त्याला काढून टाकलाय म्हणायचं. म्हणजे एका बाजूला आपण जे जे वागतो बोलतो, आपल्या जवळनं का माणसं गेली, रघुनाथ दादा गेला असेल, शिवाजी तिकडं पाटील गेला असेल, अशा अनेक कार्यकर्त्यांची लांब लचक यादी आहे सोडून गेलेल्या कार्यकर्त्या. पण सगळेच कार्यकर्ते चुकीचे वागत होते का? 20-20 वर्ष त्या बिचाऱ्यांनी घराच्या भाकरी बांधून कार्यकर्त्यांनी काम केलं. आमचा परभणीचा माणिक कदम गेला, हे सगळेच चुकीचे होते का? मी खरंच हात जोडून जालिंदर पाटलाला विचारतो, आई शपथ सांगा आम्ही सगळेच चुकीचं होतो का हो? म्हणजे कुठंतरी एकदा सत्य बोलूया आपण. बिलकुल. नुकसान चळवळीच होतंय, नुकसान शेतकरी प्रश्नाचं होतंय. बिलकुल सदाभाऊ खोत, आपण अत्यंत सविस्तर भूमिका मांडलीत. या निमित्तानं एकदा तुमची वेदना सुद्धा समोर आली आणि या चळवळीच्या आत काय चाललंय, पडद्यामागे काय चाललंय, हेही तुम्ही समोर आणण्याचा प्रयत्न केलात. तुमचं वर्जन, तुमचं मत समोर आलंय. जालिंदर पाटलांना उत्तर देण्याची एक नैसर्गिक संधी आपल्याला नक्की द्यायला हवी. जालिंदर पाटील, एका पाठोपाठ एक लोक सोडून जात आहेत, चळवळीचं होणारं नुकसान हे तुमच्या नेतृत्वाला लक्षात येतं का? आणि जो प्रश्न या चर्चेत आतापर्यंत आला नाही तो विचारणं गरजेचं आहे. नेत्याच्या हेकेखोरपणामुळे सगळ्यात जास्त चळवळ बाधित होतीये का? जालिंदर पाटील, आपल्यालाही पूर्ण 2 मिनिटं आहेत, आपण आपलं उत्तर द्यावं. चळवळीतून माणसं राजकारणामध्ये आली आणि त्यांना असं वाटायला लागलं की आमच्या कर्तबगारीच्या बळावरतीच आम्ही इथपर्यंत पोहोचलो. राजू शेट्टींचं खरंच काही चुकलं का? सदाभाऊंचं काही बरोबर होतं का? जो बाहेर गेला त्याचं बरोबर, की बाबा ज्याने बाहेर त्याला घालवलं त्याचं बरोबर? हे सगळे प्रश्न इतके गुंतागुंतीचे आहेत. प्रत्येक वेळेला जो बोलणार आहे ना तो आपली बाजू प्लस करून बोलणार आहे, कारण या चर्चेमध्ये तेवढं सगळं विस्तारानं गणित समोर ठेवता येणं शक्य नाही. पण प्रसाद काटे साहेब, तुम्ही मगाशी ओघवत्या भाषेमध्ये एक गोष्ट मान्य केली की काहीही जरी असलं तरी आजही या देशातला सर्वाधिक शेतकऱ्यांचा नेता म्हणून जर कुणाचं नाव येत असेल तर ते राजू शेट्टींचंच येत आहे. असंच शरद जोशींना सुद्धा हेकच स्वभावाचे म्हणून याच लोकांनी ठरवलेलं होतं. आणि जागतिक कीर्तीचा अर्थतज्ञ तोही माणूस शेवटच्या टप्प्यामध्ये असाच विकलांग झालेला तुम्हाला पाहायला मिळाला. आता राजू शेट्टींना सुद्धा काही वेळेला जातीयतेच्या चौकटीमध्ये, काही वेळेला राजकारणाच्या चौकटीमध्ये, काही वेळेला सत्तेच्या चौकटीमध्ये बसवून त्यांना नामोहरम करायचा प्रयत्न केला जातोय. पण सदाभाऊनी जो एक आरोप केला की स्वतःला कॅबिनेट मंत्रीपद मिळण्यासाठी राजू शेट्टीने हा सगळा अट्टास केला, सदाभाऊनी त्याचा एक पुरावा द्यावा की राजू शेट्टीने राज्यामध्ये कॅबिनेट मंत्रीपद मागितलं, केंद्रामध्ये कॅबिनेट मंत्रीपद मागितलं, असा एक पुरावा द्यावा की कळवळीनं सदाभाऊ तुम्ही जसं बोलताय तसं गेली 20-22 वर्ष तुमच्या खांद्याला खांदा लावून, राजू शेट्टींच्या खांद्याला खांदा लावून गलेलट्ट पगाराची नोकरी असताना सुद्धा चळवळीच्या ध्येय वेडेपणापोटी आम्ही तुमच्या भल्यासाठी, तुमच्या हितासाठी काम करत राहिलो. त्यानंतर एवढी मोठी चांगली बुद्धिमत्ता आणि त्यानंतर चांगलं शिक्षण असताना एखादी राजकारणामध्ये सभागृहामध्ये जाण्याची संधी मिळावी हा माझा अट्टाहास जर असेल तर तो प्रसाद काटे साहेब या व्यवस्थेनं तो गैर ठरवावा. पण आजही तुम्हाला सांगतो एक ना एक दिवस त्या सभागृहामध्ये आम्ही येणार आणि या चळवळीच्या संदर्भामध्ये गोरगरीब कष्टकऱ्यांची जी काही भूमिका आहे त्याचा एल्गार मांडल्याशिवाय राहणार नाही. आजही सदाभाऊ जेव्हा जेव्हा विधानसभेमध्ये बोलतायत माझ्या परीनं मी त्यांना काही बौद्धिक भांडवल पुरवायचं काम करतो, चळवळीला करतो.
देवेंद्र भुयारना करतो आणि महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळातली जी कोणी माणसं मला या प्रश्नासंदर्भात विचारतील त्या माणसांना मी हे बोलत राहतो, कारण जे मला सभागृहामध्ये जाऊन मांडता जी. येत नाही, कोणतरी एखादा त्या ठिकाणी मांडतोय ना, याच्यामध्ये मी नेहमी आनंद घेत आलो. ठीक आहे जालिंदर पाटील, आपण आपलं विस्तृत विवेचन करत असताना या तुमच्या भूमिकेच्या दरम्यान एक भावनिक वाक्य वापरलं. हे फार गरजेचं आहे त्यावर चर्चा करणं आणि त्याला अधोरेखित करणं. दरम्यान एक तपशील जरूर मांडावा लागेल, तो असा आहे की गुरुबाळ माळी यांचा संपर्क काही काळ खंडित होत असल्यानं आतापर्यंत आपण त्यांना चर्चेत प्रश्न विचारले नाहीयेत. आपण त्यांना थोड्या वेळाने परत एकदा बोलतं करू. आता पटकन जो मुद्दा जालिंदर पाटील यांनी मांडला त्यानिमित्तानं सदाभाऊ आपल्याला 1 मिनिटामध्ये उत्तर द्यायचं आहे. ज्या पद्धतीनं शरद जोशींना विकलांग केलं गेलं त्याच पद्धतीनं राजू शेट्टींनाही विकलांग करण्याचे प्रयत्न होत आहेत. हा एक अत्यंत भावनिक आणि तितकाच गंभीर मुद्दा आहे. ज्यांना ज्यांना सत्तेचे तुकडे हवे ते लोक राजू शेट्टींच्या अंगावर वार करून सत्तेचे तुकडे मिळवत आहेत असं सुचवलं जात आहे. हे सत्य आहे का? सदाभाऊ आपलं उत्तर. अहो, पहिली आमदारकी मिळाली त्यावेळी काँग्रेसचा पाठिंबा होता, खासदारकी मिळाली त्यावेळी काँग्रेसचा आतून पाठिंबा होतो, मी प्रचार प्रमुख होतो. दुसऱ्या खासदारकीला हे बीजेपी बरोबर गेले. मग शरद जोशीने बीजेपीची केलेली युती चुकीची होती म्हणून हे बाहेर पडले. हे आता शरद जोशी विषय सांगायला लागले. मग का बाहेर पडला? एवढं शरद जोशीवर तुमचं प्रेम होतं तर तुम्ही मग शरद जोशीला का दुःख दिलं? का बाहेर पडला मग? आणि मग त्यावेळी जातीयवाद्यांच्या वर गेले का म्हणला? आणि नंतर 2014ला तुम्ही कुणावर गेला? म्हणजे हो तुमचा साजूकपणा आहे का? हे झाकून ठेवायचं का? आणि मला जालिंदर पाटील साहेब, मी मगाशी म्हणलं तुम्ही राज्याचे मुख्यमंत्री झाला तरी या सदाभाऊ खंडावरनं घेऊन तुमची मिरवणूक काढेल. आपले लोक इथं गेले पाहिजे ही माझी भावना आहे. तुमची ती भावना होती, त्याच्यात गैर आहे असं काही नाही. पण ह्यात माणूस आला की तो बिघाडलाच. ही भूमिका तुम्ही का मांडता? हे पहिलं मनातून काढून टाका. म्हणजे तुम्ही आमदार खासदार व्हावं चालतं. अरे मंत्रिमंडळाच्या विस्ताराच्या काळात तुम्ही मुंबईमध्ये तळ मारून बसला, तळ मारून 8 दिवस. चॅनेलवर प्रसाद भाऊ तुमच्या बातम्या येत होत्या की कुणाकुणाची संभाव्य नावे येणार, कुणाकुणाला घेतलं जाणार. कशाला? अख्ख्या महाराष्ट्राला माहित आहे हो, लोकांना माहित आहे हो. बंद करा आता ही सहानुभूती असली खोटी सहानुभूती. बाद झाली, लोक कंटाळली. आता बाहेर पडताय का ही बी हवा करताय कुणास ठाऊक. ठीक आहे, आपल्याला या निमित्तानं येत्या दिवसांमध्ये दूध का दूध पाणी का पाणी होऊन जाईल. सदाभाऊ पटकन आता या संबंधातल्या एका विश्लेषणाच्या साठी गुरुबाळ माळी आपल्याला बोलतं करतो. आपल्यासाठी 1 मिनिटाचा पूर्ण वेळ आहे. पटकन आपण हे सांगावं, हे नक्की काय चाललंय? दरवर्षी आपलं संमेलन असलं की राजू शेट्टी म्हणणार हे सरकार काही आपलं ऐकत नाही, या सरकारला धडा शिकवायला हवा, आणि संमेलन संपल्यानंतर पुन्हा ये रे माझ्या मागल्या. आता यंदाच्या वर्षी काय होणार आहे गुरुबाळ माळी? मुळात या सरकारमध्ये सहभागी झाल्यापासूनच राजू शेट्टी या सरकारवर नाराज आहेत. कारण त्यांचं पहिल्या दिवसापासून असं म्हणणं आहे की कुठल्याही निर्णय प्रक्रियेत हे सरकार आम्हाला घेत नाही. आम्ही फक्त महाविकास आघाडीचे घटक पक्ष आहोत. पण तसे या 2 वर्षात कुठल्याही निर्णय घेताना या जे काय काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे नेते आहेत, मंत्री आहेत, ते कधीच विचारत नाहीत. त्यामुळे पहिल्या दिवसापासून ते नाराज आहेत. मुळात या नाराजीत अनेक मागण्या मान्य न झाल्यामुळे ते सातत्याने नाराजीमध्ये वाढ होत आहे. आणि या नाराजीला आता 5 एप्रिलला जी काय कार्यकारिणीची बैठक आहे त्यामध्ये अधिक तोंड फुटेल. पण तोंड ऑलरेडी फोडलेलं आहे त्यांनी, कारण सातत्यानं बाहेर पडण्याचा इशारा ते गेले वर्षभर देत आहेत. आणि 5 तारखेला तर ते काही करून निर्णय घेऊ या प्रक्रियेपर्यंत ते आलेले आहेत. एकूण त्यांचा इशारा आणि जी काय वाटचाल बघता 5 तारखेला या संदर्भात मोठा निर्णय होण्याची दाट शक्यता आहे. पण एकच मिनिट गुरुबाळ माळी, आपण हे सूचित करता आहात की येत्या 5 तारखेला एखादा मोठा निर्णय होऊ शकतो. माझा एक वेगळा प्रश्न आपल्याला आहे. त्यांची भूमिका त्यांच्या जागी आहे, त्यांना त्यांचं राजकीय अस्तित्व महत्वाचं आहे. राजू शेट्टींना आपलं राजकारण भविष्यात पुढे नेण्यासाठी कदाचित वेगळं होण्याचा निर्णय घ्यावासा वाटू शकतो. ज्यांच्याकडे 170 आमदार आहेत त्यांना काय फरक पडणार आहे याचा? मुळात यांच्याकडे एकच आमदार आहे, त्यामुळे ते बाहेर पडल्यामुळे काहीच फरक पडणार नाही हे राजू शेट्टींनाही माहित आहे आणि सरकारलाही माहित आहे की एक राजू शेट्टींचा आमदार बाहेर पडला तर या सरकारला काडी मात्र फरक पडणार नाही. पण फक्त एक मेसेज जाईल की
राज्य सरकार 2 वर्षे शेतकऱ्यांचं कुठलंही हित करू शकलं नाही, त्यामुळे राजू शेट्टी बाहेर पडले, एवढा मेसेज फक्त राज्यात जाईल. तुम्हाला असं पलीकडे वाटतं गुरुबाळ माळी ज्या पद्धतीनं एकूणातले दिवस गेले, आपण जर समजा 2 वर्षातले मोजले, तर राजू शेट्टींसारखा व्यक्ती बाहेर गेल्यानं शेतकऱ्यांच्या बाबत कुठलंही सकारात्मक काम झालं नाही, हा संकेत जाणं परवडेल का आणि खरंच तसा संकेत जाईल का? राजू शेट्टींमुळे असा संकेत जाऊ शकतो का? नक्की जाईल, कारण ज्या पद्धतीने गेल्या 2 वर्षात राजू शेट्टी शेतकऱ्यांच्या संदर्भातल्या मागण्या सातत्यानं आग्रही धावून, कारण नुकसान भरपाई जी पुरात नुकसान भरपाई झाली ती दिलेली नाही, 50,000 रुपयाचं सानुग्रह अनुदान होतं त्याचा प्रश्न मिटलेला नाही, वीज दराचा प्रश्न, विजेच्या वेळेचा प्रश्न, हे सगळे प्रश्न आहेत तसे 2 वर्षे फक्त चर्चेत आहेत. यातला एकही प्रश्न अंमलबजावणी पर्यंतच्या पातळीवर मिटलेला नाही. त्यामुळं राजू शेट्टी यांची राजकीय महत्वाकांक्षा काय आहे, त्यासाठी ते बाहेर पडतात की शेतकऱ्यांच्या मागण्या संदर्भात याबाबत उलटसुलट जरी चर्चा असली तरी एक होईल की शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य न झाल्यामुळे मी बाहेर पडतोय, हा मेसेज ते देतील. आणि तो मेसेज आहे तो राज्य सरकार पुढच्या निवडणुकीत थोडा त्रासदायक ठरण्याची शक्यता आहे. याच निमित्तानं पटकन आपल्याला बोलतं करायचंय. आपल्या सोबत सदाभाऊ खोत आहेत, जालिंदर पाटील आहेत. पुढच्या निवडणुकीमध्ये या सगळ्या गोष्टी अडचणीच्या ठरतील. मला वाटतं 2.5 वर्ष सुद्धा सदाभाऊ खोत एक मोठा कालावधी असतो. समजा असं धरून चाललं आपण की राजू शेट्टी हे खरोखरच बाहेर पडले, सत्ताधाऱ्यांच्या सोबत नाही राहायचं म्हणाले, पुढची 2.5 वर्ष त्यांच्यासाठी आव्हानात्मक असतील का? कारण एका बाजूला मग त्यांना भाजप सोबतही लढावं लागेल आणि दुसऱ्या बाजूला राज्यातल्या सत्ताधाऱ्यांच्या बद्दलही. काय ते कोण कुठं पडेल काय पडेल मला काही त्याच्याशी फार देणं घेणं नाही आहे. परंतु मी एवढं सांगेन की देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळामध्ये आम्ही दुधाला 5 रुपये अनुदान दिलं तर हिने अनुदान दिलं नाही. त्या काळामध्ये आम्ही साखरेचा भाव वाढवून दिला, हिने 1 रुपया दिला नाही. त्या काळामध्ये आम्ही FRP 1 रकमी द्यायला लावली, हिने ते केलं नाही. त्या काळामध्ये देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळामध्ये महापुरामध्ये 4 पट नुकसान भरपाई दिली, पीक कर्ज माफ केलं आणि ज्यांनी नियमित कर्ज भरलेले आहेत त्यांना प्रोत्साहनपर अनुदान आम्ही त्यावेळी जमा केलं, कर्जमाफी दिली. तरी काही लोक दंगा करत बाहेर पडले, वाजंत्री वाजा बेंडवाजा लावून. आता पडणार का नाही पडणार मला माहित नाही, कारण त्यांचा तो वैयक्तिक प्रश्न आहे. पण एक मला माहित आहे की जो भुयार त्यांचा जो आहे मुलगा, जो आमदार, तो मात्र महाविकास आघाडी बरोबर राहणार आहे, एवढं मात्र मला माहित आहे. जालिंदर पाटलांना उत्तर द्यायचंच आहे. जालिंदर पाटील, आपल्याला उत्तर द्यायची मी नक्कीच संधी देतो, पण तत्पूर्वी एक आणखीन छोटासा प्रश्न माझा सदाभाऊंसाठी आहे. आपण नंतर एकत्रितरित्या दोन्ही मुद्द्यांवर बोलते व्हा. सदाभाऊ खोत, आपण आता असं म्हणालात कोण कधी काय कुठं पडेल तुम्हाला सांगता येत नाही, मात्र यांचा आमदार, राजू शेट्टींचा आमदार हा काही सत्तेच्या सोबत वेगळं होताना, सत्तेपेक्षा वेगळा होताना दिसत नाहीये. माझा मुद्दा वेगळा होता. मी आपल्याला असं विचारलं होतं, समजा हे बाहेर पडले तर एकाच वेळेला 4 जणांशी लढणं त्यांना जमणार आहे का, की ते भाजपच्या सोबत येऊ शकतात? असं काय नाही. जिल्हा परिषद पंचायत समितीला वेगवेगळ्या लोकांच्यावर युती असतील, यांच्या नंतर लोकसभेचं 4 महिन्याची हवा बघतील. हे लय वाईट आहे प्रसाद भाऊ, मी यावर बोलू शकत नाही. हे न बोलण्या पलीकडे न बोललेलं बरं. ज्याचं त्याचं गुण ज्याच्या तशी त्याच्याजवळ लखलाभ असू, ज्याला त्याचं भगवान चांगलं करू, काय आम्हाला त्याच्याकडं वाकून सुद्धा बघायची इच्छा नाही. जालिंदर पाटील, आपल्याकडून उत्तर अपेक्षित करतो. नक्की होणार काय आहे 5 एप्रिलला? आणि 5 एप्रिलला तुम्ही खरोखरच निर्णायक भूमिका घेणार आहात की परत एकदा 1 वर्ष काहीतरी मिळेल या अपेक्षेने वाट पाहणार आहात? एक गोष्ट पहिल्यांदा सदाभाऊंनी समजून घ्यावी की रयत क्रांती संघटनेची स्थापना होईपर्यंत, म्हणजे अगदी गेल्या 1.5 वर्षापर्यंत, म्हणजे 2007-8 पासून सदाभाऊ स्वाभिमानीमध्ये माझ्या सोबत आहेत, राजू शेट्टींच्या सोबत आहेत. 12 वर्षे तुम्ही जे निर्णय घेतले ते निर्णय घेताना तुम्ही राजू शेट्टींच्या खांद्याला खांदा लावून होता. याच्या बरोबर गेले, त्याच्या बरोबर गेले, हा आरोप तुम्ही आमच्यावरती आणि राजू शेट्टींच्या वरती करण्यापेक्षा तुम्ही सोबत होता आणि ते निर्णय होत होते. एक दुसरी गोष्ट,
कोणत्याही राजकीय उद्देशानं उद्याच्या 5 तारखेची आमची बैठक नाही, अगदी प्रामाणिकपणानं. कारण अजून राजकीय रणांगण जवळजवळ 2.5 ते 3 वर्ष दूर आहे. इतक्या दूर राजकारण असताना आज आम्ही हा जो निर्णय घेतोय ना, किंवा काय निर्णय घेऊ ते प्रश्नावरती असणार आहेत हे लक्षात घ्या. आमची अपेक्षा होती की जसं मागील देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळामध्ये गुंठ्याला 950 रुपयाचं जसं पूरग्रस्तांना शेतकऱ्यांना अनुदान दिलं, त्या पद्धतीनं या सरकारनं द्यावं. 135 रुपये गुंठ्याला देऊन अगदी शेतातली धसकट सुद्धा निघणार नाहीत अशी बोलवण केली गेली. 50,000 रुपयाच्या प्रोत्साहन अनुदानाचा प्रश्न कितीतरी दिवस तुम्हाला सांगतोय का प्रलंबित ठेवला गेला. तोपर्यंत मला 1-2 प्रश्न फक्त मांडायचे आहेत. अर्धा मिनिट द्या प्लीज. आमचा विरोध जो आहे ना तो प्रश्नाच्या संदर्भात आहे. 5 तारखेला राज्यातल्या कार्यकारिणीची बैठक राजू शेट्टींनी बोलवलेली आहे. आम्ही मतं आजमावून घेणार आहोत. प्रसंगी आम्ही बाहेर पडू, प्रसंगी सरकारला अल्टिमेट देऊ, पण शेतकऱ्यांच्या प्रश्नावरतीच तो असेल. पण तो निर्णय 5 तारखेचा आहे. ठीक आहे, आपल्याला 5 तारखेपर्यंत वाट पाहावी लागेल. आता मात्र वेळेची मर्यादा आहे. सदाभाऊ खोत यांनी एक विनंती केली आहे, त्यांना 2 प्रश्न विचारायचे आहेत. सदाभाऊ, वेळेची मर्यादा पाळा, 30 सेकंद घ्या पटकन. जालिंदर पाटील सरांना मी एक प्रश्न विचारतो की शरद जोशींना तुम्ही का सोडलं, ह्याचं एकमेव उत्तर फक्त तुम्ही द्यावं. आणि दुसरं, देवेंद्र फडणवीसचं सरकारचं काम चांगलं होतं तुम्हीच म्हणला महापुरात, मग त्यांना तुम्ही का सोडलं, ही 2 उत्तर द्या. उमेद द्या, चांगल्या कामाला शाबासकी द्या, एवढीच या ठिकाणी सदाभाऊंच्याकडून मी अपेक्षा व्यक्त करतोय. कारण जालिंदर पाटीलजी, या दरम्यान सदाभाऊ खोत यांनी काही प्रश्न आपल्याला विचारले, मात्र उत्तर घेईपर्यंत वेळ निघून चाललाय. या निमित्तानं आपण परत एकदा निश्चित चर्चेला भेटूयात. आत्ताच्या घडीला आपण सर्व मान्यवर चर्चेत सहभागी झालात त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. लक्षवेधीच्या या चर्चेमध्ये तुर्तास इतकंच. सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र.